नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेशिस्त वाहनधारकांना तसेच रोड रोमियो व अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडून करण्यात आली कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी दिलेल्या आदेशान्वये मिरज वाहतूक शाखेमार्फत वारंवार होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालवणाऱ्या व अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या पाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. आज मिरज शहरात डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयाजवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर रोड रोमियो तसेच विना लायसन्स अल्पवयीन पाल्यांनी वाहन चालवणाऱ्या पाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वरील मोटार वाहन अधिनियमाव्यतिरिक्त ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, सायलेन्सर जवळ न बाळगणे, धोकादायक पद्धतीने वाहनामध्ये माल भरणे, मॉडिफाय सायलेन्सर, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान एकूण 98 वाहनांची तपासणी करण्यात आली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 83 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून 76,250 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये 8 अल्पवयीन पाल्य वाहन चालवताना मिळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर 40,000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. पालकांनी ज्या पाल्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे वाहन परवाना नाही, अशा पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये. तसेच अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यास देणे हा गंभीर गुन्हा आहे. जे पालक आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालवण्यास देतील असे पाल्य मिळून आल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध माननीय न्यायालयात खटले दाखल केले जातील. तरी अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन श्री रणजित तिप्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा मिरज यांनी केला आहे. सदरची कारवाई ही वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडील श्री रणजित तिप्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत वाघ, पोलीस उपनिरीक्षक व वाहतूक पोलीस अंमलदार यांनी केली आहे. तरी मिरज शहरातील वाहतूक विना अपघात चालू राहावी तसेच अपघातांना आळा बसावा याकरिता वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच अल्पवयीन पाल्यास वाहन चालवण्यास देण्यात येऊ नये असे आवाहन माननीय श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सो सांगली, माननीय श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक सो सांगली, माननीय श्री अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो मिरज विभाग मिरज यांनी केला आहे. रणजित तिप्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा मिरज. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता. त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत. माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी. त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही. तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी.